झालीच पाहिजे. जस्टिस 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 झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. जस्टिस 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 शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. आपल्या तालुक्यातील ढवळेश्वर गावचे सुपुत्र आपले सर्वांचे लाडके सहकारी माननीय प्रदीप पाटील यांच्या घरी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. त्यांचे चिरंजीव दिल्ली येथे शिक्षण घेत असताना त्यांच्या शाळेमध्ये जो शिक्षकांच्याकडून त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासापोटी त्यांनी जो टोकाचा निर्णय घेतला. प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले तहसीलदार साहेब इथं आहेत त्यांना विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो की या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही हे आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून आत्ता इथं आलो आणि छत्रपतींच्या पुतळ्याजवळ आम्ही तुम्हाला हे विनंतीपूर्वक सांगतोय. येणाऱ्या काळामध्ये जर या दोषींना शिक्षा नाही झाली तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आमच्या खानापूर तालुक्यातील एका सुपुत्रासाठी आम्ही तो 100% घेऊ. आपल्या सर्वांना माहीत आहे प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, माझ्या माहितीप्रमाणे त्यांची मुलं देखील सर्वांनाच माहीत आहेत. अतिशय शांत संयमी मनमिळावू अशी दोन्हीच्या दोन्ही मुलं होती. मुळातच प्रदीप पाटील हेच शांत संयमी आहेत आणि त्यांची मुलं असा कुठला निर्णय घेतील असं वाटत नव्हतं. परंतु शाळेमध्ये त्यांना इतका त्रास झाला. शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. ढवळेश्वर गावचे पुत्र प्रदीप भाऊ आमचे मित्र आणि दिल्ली येथील प्रतिष्ठित कलाई बांधव यांचा मुलगा शौर्य याच्याबरोबर दिल्लीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे आणि या घटनेची भरपाई आपण कुठेही करू शकत नाही. आज विटापासून दिल्लीपर्यंत आपण त्या घटनेचा निषेधार्थ आपण आज स्कॅन्डल मार्च इथं काढला. दिल्लीमध्ये सुद्धा आज दिल्ली येथील सर्व अभिभावक आणि आमच्या व्यापाऱ्यांनी स्कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि आमची तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज विविध आमच्या संस्थांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला एवढीच मागणी करतो की शौर्य हा त्याने बलिदान दिलेलं आहे स्वतःचं, ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि त्या शाळेच्या मॅनेजमेंट समितीवर आणि त्या शिक्षकांच्यावर कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि या दुःखद परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांची आणि दिल्लीमध्ये जे काही आम्हाला करावं लागेल, चाहे आंदोलन करावं लागेल, धरणा प्रदर्शन करावं लागेल, संसदेचा घेराव करावा लागेल, तेही सुद्धा आम्ही करणार आहे. परवा दिवशी आम्ही सगळीजण दिल्लीला चाललो आहे आणि सर्व संपूर्ण देशभरातील गलाई बांधव आपल्या दुःखद परिवाराच्या पाठीशी आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना मी माझं निवेदन आमच्या या गलाई बांधवांच्या तर्फे देतो की आपण बी आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माननीय मंत्र्यांच्याकडे आणि आमचे लोकप्रतिनिधी सुहास भैया बाबर आपणास बी विनंती करतो की आमचा शौर्य एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे की आम्ही 4 दिवस झालं प्रतिभाऊ आम्ही सगळी संपर्कात आहे, पण एवढं मोठं त्या शाळेच्या शिक्षकांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा न्यायपालिकेला सुद्धा माझी विनंती आहे की त्याच्यावर 302च्या म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करण्याची धारा लावून त्यांच्यावर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या अगोदर कुठल्याही याला आम्ही मान्य करणार नाही आणि सगळ्यांच्या वतीने मी एवढीच मागणी करतो की कठोर से कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मेसेज या निमित्तानं जातो. शेवटी ज्या पद्धतीनं जर हा निर्णय घेतला निर्णय
त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचं पाऊल म्हणून तो त्यानं घेतला. पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखा निर्णय आहे. त्याच्या जाण्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंबावर होतं आहे. त्याच्यावरतीच नाही तर म्हणून आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातो आहे. आपण आपल्या मुलांशी वागतो, बोलतो, सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे, ह्यासाठी आपण प्रयत्नशील करतो. आपली परिस्थिती असू दे नसू दे, आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो. त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं, स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा करावं अशी आपल्या सगळ्यांची भावना असते. पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असतं त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये, अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे, अशा शाळेमध्ये असं प्रकार घडतो हेच मला फार मोठं आश्चर्य आहे. खरं तर त्यानं इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कुठला निर्णय नक्कीच घेतला असेल. सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे आघात झाले असतील, अनेक वेळा त्याला मानहानिकारक काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो हा निर्णय घेतला असेल. खरं तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता चुकीचं वाटतं, दुःखदायक वाटतं. परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आता सुहास बाबरांनी सांगितल्या पद्धतीने की त्यांनी जे सुसाईड नोट आहे त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतोय किंवा आपल्या पालकांना देतोय की पालकांनी सुद्धा अशा सगळ्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. शाळेमध्ये वेळोवेळी हे असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात, छोटे मोठ्या प्रमाणात घडत असतात, पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे. खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे. तर ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू. पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलं आहे त्या प्रशासनाला, त्या शाळेला, तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोललेत. आम्ही पण आमच्या परीने सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यामते लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे आशा आपण नक्कीच बाळगूया. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता वाटत असेल, कुठेतरी मागं पुढं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलो आहे तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया, एवढंच या निमित्तानं ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला वास्तुबाचा विश्वास बसत नव्हता. कारण त्या मुलाची ज्याला सुसाईड नोट आपण वाचतो त्या नोटमध्ये मुलगा किती मॅच्युअर होता आणि अशा मॅच्युअर मुलाने एवढं टोकाचं पाऊल घेणं म्हणजे निश्चित त्याला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागला असेल. आणि एखाद्या वैद्याच्यावरती सुद्धा असा प्रसंग येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग बरेच त्यांच्या कुटुंबावरती आला आहे. आणि मला अत्यंत वेदनादायक कारण एखाद्या इतक्या लहान मुलाचं अशा पद्धतीनं झालं हे कुटुंबाला न पेलणार असतं. त्यावेळेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांची आहे. त्या दिवशी घटना घडली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांनाही फोनवरती बोलतो आणि या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या दोषांना शिक्षा मिळाली पाहिजे. या विनंती आम्ही या दोघा नेत्यांनी केली. त्या पद्धतीनं त्यांच्या दोघांचे बोलणं झाले तशा सूचनाही त्यांनी किंवा विनंती केंद्र सरकारने केलेली आहे. मला निश्चित आशा आहे या शौर्याला निश्चित तरी न्याय मिळेल कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी कारण त्यानं जो त्रास भोगला आहे तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा की वाचत त्यानं त्यातमध्ये लिहिलं होतं की माझे ऑर्गन डोनेट करा. म्हणजे इतका मॅच्युअर्ड मुलगा या पद्धतीला जर येत असेल, या निर्णयाप्रत येत असेल तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल. भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाखतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल तेवढी ताकद लावून या दोषींवरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तेवढं जास्त शांती मिळाली पाहिजे. आणि खरं सगळ्यात मोठी अडचण आहे की या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दुसरं पचवणं खूप अवघड आहे. ती पचवून शक्ती ईश्वरनं देऊन एवढी सुद्धा आहे. घटना जी आहे त्या घटनेचा त्या संघटनेमार्फत मी निषेध करतो. त्याचबरोबर या बालमनावरती परिणाम होईल म्हणजे काय
कृत्य त्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून जे काय आपल्या इथं असेल त्या परिसरातील सर्व जनतेमार्फत जे काही प्रयत्न केले जाणार आहेत त्या प्रयत्नांना आणि सर्वजण वकील म्हणून त्या प्रश्नांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्याचप्रमाणे जी काही कायदेशीर मदत लागेल ज्या ज्या ठिकाणी सर्व मदत आपल्या वकील संघटनेमार्फत करण्यास मी या ठिकाणी ग्वाही देतो. तसेच शौर्याच्या आत्म्यात विद्यार्थी लाभावी